खेचायचं सोडायचं. ते ग्लास जे आहे ते मॅग्निफाईड ग्लास आहे. त्याच्यामध्ये 30% मोठं दिसणार, 25% जवळ दिसणार. त्यामुळे स्पेक्स असतील, लेन्स असेल तर टेन्शन घ्यायचं नाही, व्यवस्थित दिसणार. मास्क लावलं, नाक बंद झालं, कंटिन्यू तोंडाने श्वास घ्यायचा. जसं आपण स्ट्रॉने कोल्ड्रिंक पितो ना, तसं खेचायचं सोडायचं. कंटिन्यू तोंडाने श्वास घ्यायचा, तोंडाने सोडायचा. पोटाची पोझिशन राहिली पाहिजे. सेल्फी पाऊट. त्यामुळे सोडायचे नाही. किंवा तोंडाने श्वास घेण्यासाठी तुम्हाला एक ब्रीथिंग डिवाइस दिला जातो. हा तुमचा ब्रीथिंग डिवाइस आहे. याला तुम्ही जेवढं डिमांड कराल तेवढीच हवा सोडणार. हे ऑटोमॅटिक नाही, तुम्हाला श्वास खेचून घ्यायचे. ऑटोमॅटिक पाहिजे. डिझाईन्स आहेत ते साईडच्या दाताने चावून ठेवायचे. ऑटोमॅटिक ते इथं असतं. जसं स्ट्रॉने कोल्ड्रिंक पितो तसं घेत जिंदगी ना मिलेगी दोबारा. सगळं होतं रे. त्याला पाहायचं होतं, ते खूप डीप होतं ना ते. स्वतः द्यायचं होतं. हे वरवरच होतं तरी डीप म्हणतात. कंटिन्यू असं तोंडाने श्वास घ्यायचा, तोंडाने सोडायचा. नाकाने घ्यायचा नाही. नाकाने जो श्वास घ्यायचा ते नाक जे आहे ना ते असं हलणार आहे. ते मास्क हलल्यामुळे पाणी येऊ शकतं, तेवढं फॉग आहे तर मला काही दिसणार नाही. त्यामुळे नाकाने श्वास घ्यायचा नाही, कंटिन्यू तोंडाने श्वास घ्यायचा, तोंडाने सोडायचा. समजलं? आता तोंडाने श्वास घ्यायचा म्हणजे फास्ट ब्रीथिंग करायची नाही. फास्ट ब्रीथिंग म्हणजे कसं ते पण दाखवलं. कसं ब्रीथ करायचं नाही, रामदेव बाबा म्हणू नका. नॉर्मल ब्रीथ करायचं आहे. चेस्टवरती प्रेशर आहे, लंग्सवरती प्रेशर आहे. फास्ट ब्रीथिंग करायचं नाही, नॉर्मल ब्रीथ करायचं. जो स्मोकर आहे त्याला इझी होऊन जाईल. काय म्हणते यार, बरं झालं नाही. हे बघा, जेव्हा आपण पाण्याच्या खाली जातो तेव्हा आपण एकमेकांसोबत बोलू शकत नाही. त्याचे सिग्नल फॉलो करायचे असते. सिग्नल असेल तुम्हाला काही त्रास झाला, वरती येत असेल प्रॉब्लेम, हा प्रॉब्लेमचं साईन. हा ओकेसाठी करतो ना, तर इथे हा ओके हा प्रॉब्लेम. हा कम्फर्टेबल आपण 2-4 फीट कम्फर्टेबल असेल तर कम्फर्टेबल साईन करायचं. हा कम्फर्टेबल याचं आपोआप येऊन जातो. केलं तर कम्फर्टेबलचा रिप्लाय करा. मावतमध्ये घालून बुडबुडे ते बुडबुडे असं पाहिजे आहे ना रे. नॉट कम्फर्टेबल. हे वर घेऊन जा. तो रेंटेबल असतो. त्याचे तुम्हाला फायदे पण सांगतो काय. जेव्हा आपण पाण्याच्या खाली जातो तेव्हा आपलं बॉडी टेम्परेचर जो आहे 20 टाइम फास्ट कमी होतं, म्हणजे मायनस होतं. त्यातल्या तुमचं बॉडी टेम्परेचर मेंटेन करून ठेवतो. दुसरी गोष्ट ती म्हणजे पाण्याच्या वापर जातो तेव्हा जेलीफिश असतात, प्लांटम्स असतात. ते लागल्यानंतर आपल्याला इचिंग होतं, पूर्ण खाज येतात, त्याच्यापासून पण ते प्रोटेक्ट करतो. ओके, फुल पाहिजे. शेवटची गोष्ट ती म्हणजे तुमचा जो व्हिडिओ काढला जातो अंडर वॉटरचा व्हिडिओ प्रोफेशनल लुक मिळत नाही घातला. जर तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर आमचा माणूस असेल त्याला सांगायचं, तो तुम्हाला साहित्य प्रोव्हाइड करतो. ओके, आता जेव्हा तुमचं डायव्हिंग स्टार्ट होणार स्टेप आहेत ना, खाली उतरायचं, जम्प नाही करायचं. लास्ट स्टेपवरती उभं राहायचं. त्यानंतर तुम्हाला जॅकेट लावलं जाणार, त्याला म्हणतात BCD, बॉयन्सी कंट्रोल डिव्हाइस. जॅकेट लावल्यानंतर मागे फ्लोट व्हायचे, दोन्ही हात पोटावर फोल्ड करून ठेवायचे. त्यानंतर तुमच्यासोबत डाय मास्टर असेल तर पाण्याच्या खाली घेऊन. ज्यावेळी तुम्ही पाण्याच्या खाली जाता तेव्हा तुमचा व्हिडिओ काढला जातो. ओके, व्हिडिओ जो असतो 30 ते 40 सेकंदाचा व्हिडिओ असतो. त्या व्हिडिओ तुम्हाला कंपल्सरी 1 मिनिट पाण्याच्या खाली जायचं तर तुमचा चांगला व्हिडिओ आहे. आणि त्या व्हिडिओच्या वेळेला जर तुम्ही पाण्याच्या वरती खाली होत राहिला तर व्हिडिओ कसा येईल, तर व्हिडिओ पॉज होत नाही. ओके, व्हिडिओ काढून झाल्यानंतर तो तुम्हाला पॉईंटवरती फिरवणार आणि बोटकडे आणून सोडणार. ज्यावेळी तुम्ही बोटकडे येता तेव्हा तुमचं डायव्हिंग कम्प्लीट होतं. ओके, येस. अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे एकदा तुम्ही पाण्यात उतरलं, जर कोणी सांगितलं मला नाही करायचं किंवा त्याचं डायव्हिंग कॅन्सल होतं, त्याच्यामध्ये कोणी जाऊ शकत नाही ना, त्याला सेकंड चान्स होतो. त्यामुळे स्वतःवरती कॉन्फिडन्स ठेवा, पाण्यात उतरा, स्वतः डायव्हिंग कम्प्लीट करा, एन्जॉय करा. ओके, एन्जॉय करा.